कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी, कोंबडी पालन जर 100% सक्सेस करायचं तर तुम्हाला कोंबडीच्या खाद्याचं जे आहे वेळोवेळी काय आपण दिलं पाहिजे, कशा कशा गोष्टी आपण केल्या पाहिजे, काय त्याच्यामध्ये अवघड गोष्ट आहे, काय सोपी आहे, त्याच्यावर सगळ्यावरती अभ्यास करून आपण कुक्कुटपालनाची सुरुवात केली पाहिजे. सुरुवात करत असताना अगदी खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पक्षी घेऊ नका. कमी पक्षातून तुम्ही सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पक्ष्यांना खायला काय लागतं, पक्षी मोठा होईपर्यंत कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, कोणत्या गोष्टी त्याला सामोरी जावं लागतं, फीड किती लागतं, हिरव्यामध्ये काय द्यायचं, सुक्यामध्ये काय द्यायचं, शेतामध्ये आपण कोंबड्यांसाठी काही लागवड करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टीचा एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करा आणि मगच कुक्कुटपालन करा. पक्षी अंड्यावर येण्यासाठी तुम्हाला 6 महिने कमीत कमी लागतात आणि 6 महिन्याच्या नंतरच पक्षी तुमचा हा अंड्यावर येत असतो. बऱ्याच वेळेस तुमचं खाद्याचं नियोजन नसलं, पक्ष्यांमध्ये जर का तशी ताकद बॉडीमध्ये जर नसली तर पक्षी 8 महिन्यापर्यंत बी कधी कधी अंड्यावर येत नसतो. ही हकीकत आहे. बऱ्याच लोकांचे आम्ही कुक्कुटपालन बघतो तर तिथे आपल्याला बघायला मिळतं. तर हा पक्षी सध्या 5 महिने 3 दिवसाचा आहे, कारण आज मला वाटतं 13 जून आहे आणि 13 जून 13 जून आहे का आज, 1 मिनिट मी वरती डेट बघतोय. हा आज 13 जून आहे आणि हा व्हिडिओ आपण आज म्हणजे 5 महिने 3 दिवसाचा हा पक्षी झालेला आहे. तर म्हणायचं तात्पर्य हे आहे की कुक्कुटपालन हा शेतीला पूरक आणि 10 एकर शेतीला तुम्ही 1000 कोंबड्यामधून 10 एकर शेतीमध्ये जे उत्पादन होणार आहे त्यापेक्षा जास्त प्रॉफिट तुम्ही फायदा याच्यातून तुम्ही घेऊ शकता असं म्हणायला हरकत नाही. तर खाद्य नियोजन काय असतं, कोंबड्यांना सांभाळण्याच्या काय काय गोष्टी असतात, काय प्रक्रियेतून आपल्याला जावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीची आपण या चॅनलवरती भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती टाकलेली असेल. खाद्य असेल, फीड असेल, तयार करणं कसं असेल, मका त्यात काय काय लागतं, किंवा शेतीमध्ये आपण काय काय लागवड करायची, ह्या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टाकत असतो. आता हा पक्षी आपण 2000ची ही बॅच टाकली होती आणि याच्यामध्ये जे ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची आता काही पिल्लं नाही आहे आपल्याकडे, ब्लॅक ॲस्ट्रोलॉपची पूर्ण आपण विकून टाकलेली आहे. तर हा पक्षी जेवढाच छोटा होता तर ही 2000ची बॅच आपण टाकली होती. विकत आता हा एवढा पक्षी आपल्याकडे राहिलेला आहे आणि सगळीकडे बघा आता तिकडे पण पक्षी चरतोय. आता ह्या काड्याकुड्यांमध्ये पण गेलेलं पक्षी तिकडे पण बघा, ते बघा त्या जाळीच्या मध्ये पण दिसतोय आपल्याला. असं सगळीकडे पक्षी आहे आणि याच्यामधून आपल्याला पर डेला जर समजा आता हा 200च्या वरती आहे पक्षी, तर आपल्याला 100 अंडी जरी मिळाली पर डेला तरी आपण एक चांगल्या पद्धतीचा 40-50 हजार रुपये महिना हा 200-250 कोंबड्यांमधून तिथे कमवू शकतो. आणि कोंबड्यांची विक्री जर आपण बघितली तर आपल्याकडे 800 रुपयाच्या वरच कोंबडा विकला जातो. आता हे कोंबडे सगळे पुढच्या महिन्यापासून 800 रुपयाच्या वर आपण विक्री सुरू करून देणार. आता कोंबड्याचं प्रमाण जर आपण याच्यामध्ये बघितलं तर साधारणतः 40 ते 50 कोंबडे याच्यामध्ये सध्या आहेत. तर तुम्ही पण नियोजनवरती काम करा, विक्री सगळ्या याच्यातून करा. जसं अंडी पण विक्री करा, एखाद्याला जर कोंबडी हवी आहे कोंबडी विक्री करा, कोणाला पिल्ले हवे असतील पिल्ले विक्री करा, कोणाला कोंबडे खायला लागत असतील 1 विका, 2 विका, 10 विका, 100 विका, 200 विका, असं विक्रीचं नियोजन जर तुम्ही केलं तर तुमचं कुक्कुटपालन नक्की चांगल्या पद्धतीने चालू शकतं. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. धनधान्य देई